सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग 18 मध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक तगडं पॅनल उभा केलेला आहे। चारही उमेदवार आहेत ते माजी नगरसेवक आहेत आणि ह्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा विकास निधी खर्च केलेला आहे आणि विकासाच्या जोरावर ते मैदानात उतरलेले आहेत। एकंदरीत बघता या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत जरी असली तरी हे पॅनल तगडं दिसते। दिग्गज उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आपण आता बोलूया सांगली महापालिकेच्या सामाजिक विभागाच्या माजी सभापती आहेत स्नेहलताई। नेमकं कशा पद्धतीनं विकासाचं विजन आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जात आहात? नमस्कार, मी सौ स्नेहल सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून लढत आहे। तर गेली 5 वर्ष प्रभाग 18 मध्ये काम करत असताना समाज कल्याण निधीच्या माध्यमातून जवळजवळ 35 कोटीचा निधी खेचून आणण्याचा आपण काम प्रभागामध्ये करत आलेलो आहे आणि विकासाच्या जोरावर आणि विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते अजितदादा यांच्या माध्यमातून विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमचा संकल्प आणि एक विजन आहे। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शामरावनगरमध्ये असलेला पाणी निचऱ्याचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा आहे आणि हा प्रश्न मिटवण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही सक्षमपणे चारही उमेदवार लढतोय आणि आजवर केलेल्या विकास कामावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि घड्याळाचा विजय निश्चित आहे अशी खात्री बाळगतोय। कारण का आजवर मिळालेला लोकांचा प्रतिसाद आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळत आलेली आहे आणि हे यश हे फक्त आमच्या प्रभागातील आमच्या सर्व नागरिकांचं आहे आणि हे यश इथून पुढेही यशस्वी ठरेल अशी खात्री बाळगतोय आणि पुन्हा एकदा येणाऱ्या 16 तारखेला विजय हा घड्याळाचाच असेल अशी ग्वाही देते आणि खात्री बाळगते। धन्यवाद। एकंदरीत बघतोय की विकास कामं हे रस्ते, पाणी, वीज हे तर होतच असतं, मात्र सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतात, त्यांच्यामध्ये जाऊन मिसळून त्यांच्या सुखादुःखात सामील व्हायचं असतं आणि अशाच पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी दिसतात। कशा पद्धतीने तुमचं पॅनल आहे आणि लोकांच्यासाठी तुम्ही व्हिजन काय आहे? कारण की या ठिकाणी सरळ लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होते। माझ्यासोबत माझे सहकारी आहेत, तर प्रभाग क्रमांक 18 अ गटातून आहेत ते सचिनदादा सावंत आहेत, ब गटातून नसीमाताई नाईक आहेत, क गटातून स्नेहलवहिनी सावंत आहेत आणि ड गटातून मी स्वतः अभिजित भोसले आहे। तर आताचे जे काही पॅनल आहे तर त्या पॅनलने आता जी लोकांच्याकडे मतं मागतो आहे आम्ही ते केवळ आणि केवळ विकास कामाच्या जोरावरती आणि जनसंपर्काच्या जोरावरती। आणि तुम्ही म्हटलात तसं आतापर्यंत केवळ आणि केवळ विकास काम हे लक्ष तर समोर होतंच, परंतु मध्ये आलेली जी 2 संकट होती, कारण आमचा जो प्रभाग आहे तो महापुराने बाधित होतो, तर महापुराच्या दोन्ही संकटामध्ये असू देत किंवा कोरोनाचं जे जागतिक संकट होतं त्या दोन्ही वेळेस दोन्ही लाटांच्यामध्ये आम्ही चारही नगरसेवक लोकांच्या सोबत होतो। लोकांच्या संकटकाळामध्ये त्यांना आम्ही मदत करत होतो आणि ते मदत कर्तव्य भावनेतून आम्ही करत असताना आज जो लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्यातून लक्षात येतं की लोकांच्या सोबत राहिलेलं कुठेही वाया जात नाही। तो लोकांचा तो प्रतिसाद आहे तो निश्चितपणे आम्हाला विजयाकडे घेऊन जातो आहे, यात कोणतीही शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून येणाऱ्या 16 तारखेला हे अखंड पॅनल राष्ट्रवादीमार्फत सभागृहात दाखवलेली, यात कोणतीही शंका नाही। नक्कीच बघतोय की विकास हा व्हायलाच हवा, मात्र लोकांच्या अडीअडचणी सोडवणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनमानमध्ये बदल करणं हा जो उमेदवार करतो किंवा हा जो नेता करतो तोच खरा कार्यसम्राट असतो किंवा तोच लोकनेता होतो आणि अशाच पद्धतीचे कार्यसम्राट दिग्गज माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, सांगली।